आता पालकमंत्र्यांनी सांगितलं की मेजॉरिटी आमची होती, परंतु या चव्हाण साहेबांच्या सातारा जिल्ह्यामध्ये आज लोकशाहीचा किंबहुना आजपर्यंतचा राजकीय इतिहास जो या जिल्ह्याला होता त्याचा खून खऱ्या अर्थानं झाला. म्हणजे आजपर्यंत या जिल्ह्यामध्ये अनेक संघर्ष राजकीय झाले, अनेक पक्षांचे झाले, नेत्यांचे झाले, परंतु इतक्या खालच्या पातळीवर राजकारण या जिल्ह्याचं याच्यापूर्वी कधीही झालं नाही. आणि आज त्या अतिशय हीन पातळीवर येऊन आज या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये राजकारण केलं गेलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संहिता घालून दिली त्या संहितेला सुद्धा आज काळिमा फासला गेला. इतकं मेजॉरिटी होती, लोक आमची ठाम होती आणि पोलीस बळाचा वापर करून खोटे नाटे गुन्हे दाखल करून, म्हणजे जी व्यक्ती 5:30ला पोलीस स्टेशनला जाऊन जबाब देते स्वतः फिजिकली, त्या व्यक्तीच्या नावानं परत 6:30ला खोटा गुन्हा आणि दाखल केला जातो. 2 सदस्य आमचे की त्यांनी ह्यांना उचलून नेलं, त्यांचा खुनाचा प्रयत्न अपहरण करून करायचं चालवलंय, अशा पद्धतीचा गुन्हा खोटा दाखल केला आणि अक्षरशः वरच्या सभागृहाच्या तिथपर्यंत गेलेले सदस्य आमचे पोलिसांनी अक्षरशः हातापायी आमची झाली. 2 मंत्र्यांच्या जर अंगावर पोलीस येत असतील तर ह्याच्यापेक्षा या महाराष्ट्राचं दुर्दैव असूच शकत नाही असं मला वाटतं. हाच प्रश्न लागू नये अशी जर घटना आपल्या सातारा जिल्हा परिषद घडत असेल तर आपण सरकारमध्ये का राहावं, असल्या भाजपच्या लोकांबरोबर का राहावं, हा प्रश्न सामान्य जनतेला पडलेला आहे. भाजप, भारतीय जनता पार्टी अशा हा आजचा निकाल लोकशाहीतून 33 आणि 32 झालेला. एका मताने आमची सीट 100% अध्यक्ष उपाध्यक्षाची निवडून झालेली आहे आणि हे ज्यावेळेला होत नाही म्हटल्यानंतर हे केलेलं षडयंत्र आहे. त्यामध्ये प्रशासन, त्यामध्ये पोलीस यंत्रणा सगळे सामील आहेत. आणि ऐका, सामील आहे विशेषतः ज्या पद्धतीने लोकशाहीमध्ये आजही कोर्टाचे निर्णय आहेत की मतदानाचा अधिकार बजावण्याचा अधिकार असताना सुद्धा पोलिसांनी मतदानाला वरती आलेल्या असलेल्या सदस्यांना नेणं हे लोकशाहीच्या दत्तक नाही. कारवाई कायदेशीर होईल, रस्त्यावरची पण होईल. आणि मला वाटतं की सातारा जिल्ह्याच्या यशवंतराव चव्हाणांच्या भूमीमध्ये ह्या पद्धतीचं आजपर्यंत राजकारण पाहिलं नाही, ते भाजपने करून दाखवलं आहे. आणि मला वाटतं आज आमच्या महिला भगिनी आहेत, त्या महिला भगिनी अक्षरशः पहिली वेळ आल्यानंतर त्यांना रडायला आलं. या अशा प्रकारची कधी प्रक्रिया बघितली नव्हती आणि मला अभिमान आहे आमचे सदस्य ठाम राहिले, विकले गेले नाहीत. परंतु तरीसुद्धा ज्या पद्धतीने सत्तेचा दुरुपयोग करून ज्या पद्धतीने निवडणूक केलेली आहे त्याचा निश्चितपणे निषेध करतो. पण आमचा विजय लोकशाहीने झालेला आहे, मी ठामपणे सांगतो. दादा तुम्ही नाही थांब जरा, महत्वाचा प्रश्न आहे. सुरुवात आजच्या प्रसंगातनं प्रशासनाला हाताशी धरून भारतीय जनता पक्षाने केलेली आहे. याचा शेवट शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यामध्ये या गोष्टीचा शेवट करेल. शेवट आकडे काय राहिले? 30 ते 30 नाही, एक मिनिट. 30 मध्ये 2 आमचे कोर्टाला पोलीस स्टेशनला नेले आणि शेवटच्या उमेदवाराला शेवटचा सदस्य जो होता कामेश कांबळे तो अजिबात हात वरती करत नव्हता. आमच्या सदस्याला जबरदस्ती हात वरती करायला लावले. भाजपच्या राज्यात पालकमंत्री नाही, माझा एक महत्वाचा प्रश्न आहे. पालकमंत्र्याच्या हाताला लागतंय, पालकमंत्र्याचं रक्त बाहेर येते, तर अशा भाजपच्या राज्यामध्ये आपण सत्तेत राहावं असं वाटतं का? आबा तुम्ही किंवा शंभूराज देसाईंना असं वाटतं का? आता रविवारी मुंबईला जातोय मी. हा सगळा इतिवृत्तांत माननीय एकनाथजी शिंदे साहेब आमचे मुख्य नेते आहेत, त्यांच्या पहिल्यापासून आतापर्यंत काय काय घडलं हा सगळा इतिवृत्तांत भेटून समक्ष मी शिंदे साहेबांना सांगणार आहे. मान्य आबा सुनेत्रताई वहिनी साहेबांना आणि तटकरे साहेबांनी हे सांगतील. आमच्या वरिष्ठ नेत्याला आम्ही सगळे हकीकत सांगू कशा पद्धतीने हे घडलं, त्यानंतर पुढचा निर्णय आम्ही घेऊ. दादा तुमच्या हाताला नेमकं कसं लागलं त्याच्याबद्दल मला त्या गर्दीत काहीच कळालं नाही. जेव्हा मला दुखायला लागलं, रक्त पडायला लागलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं की तिथं कापल्यासारखी जखम झालेली आहे. म्हणून तात्काळ माझा एक बॉडीगार्ड माझ्याबरोबर होता, तिनं रुमाल काढून दिला. त्या रुमालाने मी तो हात दाबून धरला, रक्त थांबू दिलं तिथलं
आणि ही सगळं संपल्यानंतर मग मी डॉक्टरला बोलून ते स्वच्छ करून घेतलं आणि डॉक्टरने त्याला बँडेज तुम्ही तक्रार दाखल करणार आहे का या तुम्हाला जे लागलंय तुम्हाला रक्त आले दादा तर तुम्ही तक्रार दाखल करणार आहे का? सांगतो ना तुम्हाला, याची सुरुवात भारतीय जनता पक्षाने केलेली आहे. ह्याचा शेवट आम्ही दोघं तिघजण मिळून करू जिल्ह्यात. चला धन्यवाद. आमदार शंभूराज देसाई पाहतात क्रांती सूर्य न्यूज सातारा. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.